एकूणच या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाहीत। त्यांच्या पत्रातही म्हणजे एक तर पॅराग्राफ असा आहे की मी तुम्हाला 2023 पासूनच्या प्रत्येक पत्रामध्ये तो पॅराग्राफ तुम्हाला दाखवू शकतो। म्हणजे त्याचं ते काही बदलतच नाही, तसे तेच घटना टाकतात। ज्या घटनांवर चर्चाही झाली, कारवाई झाली, तरी त्याच घटना टाकतात। कारण लोकांना अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाहीये। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गरम हवा सुटली आणि गरम हवा सुटल्यावर जोरदार पाऊस आणि धडक्याचं वादळ येतच। तसंच वादळ आता पावसाळी अधिवेशनात येणार आहे, कारण अधिवेशनाच्या आधीच विरोधकांनी सरकारची हवा टाईट करून दिली आहे। त्यामुळे वरुण राजापेक्षा जास्त गर्जना आणि विजा सध्या मुंबईच्या विधान भवनात चमकायला लागल्यात। अधिवेशनाची पहिली घंटा वाजायच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारला कोंडीत पकडलंय। अधिवेशन सुरू झाल्यावर खडाजंगी होते हे आपण पाहिलंय, मात्र खेळ आता उलटा झालाय। टॉस पडायच्या आधीच विरोधकांनी अशी काही फिल्डिंग लावली आहे की सत्ताधाऱ्यांना आत्तापासूनच घाम फुटायला लागलाय। सगळ्यात पहिला बॉम्ब फुटला तो चहा पाण्याच्या कार्यक्रमावर। दरवर्षी अधिवेशन सुरू व्हायच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री विरोधकांना चहा पाण्याचं आमंत्रण देतात। एका प्रकारे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मानली जाते, जिथे एकत्र बसून अधिवेशनातले वाद बाजूला ठेवून गप्पा मारल्या जातात। पण यंदा महाविकास आघाडीनं या चहापानावर कडकडीत बहिष्कार टाकलाय। नुसता बहिष्कार टाकला नाहीये, तर तुमचा चहा आम्हाला नको, आधी जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्या, अशी थेट आणि आक्रमक भूमिका घेतली आहे। विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचं निमंत्रण थेट फेटाळून लावत पत्रकार परिषद घेतली आहे आणि सरकारची जी काही चीरफाड केली आहे ती ऐकून विरोधकांनी अधिवेशनाच्या आधीच घेरलंय असं म्हणता येईल। अधिवेशनाच्या आधीच आज विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमधून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महाराष्ट्राच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोजावरून सत्ताधाऱ्यांना घेरलंय, तर ठाकरे गटाचे आक्रमक भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी सुद्धा विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरलंय। सरकारची यावेळी विरोधक अनेक प्रश्नांनी कोंडी करू शकतात आणि यावेळचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी आणि कर्जाचा डोंगर। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट कागदपत्र बाहेर काढत सरकारवर आरोप केलाय की राज्यावर तब्बल 1 लाख कोटींपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर वाढवून ठेवलाय। महाराष्ट्र सध्या आर्थिक डबघाईला आलाय आणि सरकार केवळ स्वतःच्या जाहिरातींवर आणि इव्हेंटवर जनतेचा पैसा उडवत आहे, असा थेट हल्लाबोल विरोधकांनी केलाय। एकीकडे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना दुसरीकडे सरकार लाडकी बहीण आणि इतर योजनांच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत असल्याची टीका त्यांनी केली आहे। विरोधकांचं म्हणणं आहे की आमचा जनतेच्या योजनांना विरोध नाहीये, पण या योजनांच्या प्रसिद्धीसाठी कंत्राटदारांना जे कोट्यावधी रुपये वाटले जात आहेत त्यामागे मोठा भ्रष्टाचार दडलाय। शेतकऱ्यांचा प्रश्न तर यावेळच्या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरणार आहे। जून महिना संपत आलाय तरी अजूनही राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। पेरण्या खोळंबल्यात, काही ठिकाणी तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगावत आहे। अशा वेळी शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याऐवजी सरकार केवळ घोषणाबाजीत मग्न असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। कर्जमाफी जाहीर झाली आहे, मात्र अजूनही एकही शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी पोहोचलेली नाहीये। कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने ज्या जाचक अटी आणि नियम लादले आहेत त्यामुळे सामान्य शेतकरी बँकांच्या चक्रा मारून दमलाय। नवीन पिकांसाठी बँका कर्ज द्यायला तयार नाहीयेत, त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्याला खासगी सावकारांच्या दारात जावं लागतंय। या आर्थिक विळख्यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये, उलट ते अधिकच भीषण होत चाललंय। यावरून विरोधकांनी सरकारला अधिवेशनाच्या आधीच चांगलंच धारेवर धरलंय। कृषी खात्याचा कारभार तर एवढा रामभरोसे चाललाय की शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी आणि खतांसाठी रांगा लावाव्या लागतात। बाजारात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झालाय, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। पण या बोगस कंपन्यांवर कारवाई करायची सोडून कृषी खात्याचे अधिकारी आणि सत्ताधारी मंत्री गप्प काय असा सवाल विरोधकांनी विचारलाय। तुम्ही कंत्राटदारांचे खिसे भरण्यात व्यस्त आहात आणि तिथे शेतात राबणारा शेतकरी खताच्या एका गोणीसाठी पोलिसांचे लाठीमारे खातोय, अशा धारदार शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवलाय। आता येऊयात सगळ्यात संवेदनशील मुद्द्याकडे, तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था। विरोधकांनी थेट आरोप केला आहे की महाराष्ट्रात सुसंस्कृत राज्य राहिलं नसून गुन्हेगारांचं नंदनवन बनत चाललंय। पुणे, कोल्हापूर, सांगली आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये तर ड्रग्सचा सुळसुळाट झालाय। गल्लीबोळात अंमली पदार्थ विकले जात आहेत आणि राज्याची तरुण पिढी उद्ध्वस्त होत चालली आहे। पुण्यात घडलेली हिट अँड रनची प्रकरणं असोत किंवा ड्रग्स पार्टीचे समोर आलेले व्हिडिओ असोत, या सगळ्यामुळे पोलिसांचा धाक संपलाय का असा प्रश्न सामान्य माणसाला पडलाय। भर दिवसा रस्त्यावर खून होत आहेत, महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेत आणि व्यापारी वर्गाला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत। विरोधकांचा थेट आरोप आहे की राज्याचं गृह खातं सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे फक्त राजकीय फोडाफोडीच्या रणनीती आखण्यात व्यस्त आहेत। त्यांना राज्यातील जनतेच्या सुरक्षेशी काहीही घेणं देणं नाहीये। पोलिसांचा
वापर गुन्हेगार पकडण्याऐवजी विरोधी पक्षाच्या आमदारांवर पाळत ठेवण्यासाठी केला जातोय अशी टीकाही यावेळी करण्यात आली आहे. यावेळी महाविकास आघाडीकडे कोणताही एक अधिकृत विरोधी पक्षनेता नाहीये. सहसा विरोधी पक्षनेत्याच्या नेतृत्वात सरकारवर हल्ला केला जातो. पण यावेळी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षांनी मिळून सामूहिक नेतृत्वाची रणनीती आखली आहे. तुम्ही आमचे पक्ष फोडले, आमचे नेते पळवले, पण आता उरलेला प्रत्येक आमदार हा विरोधी पक्षनेत्याच्या ताकदीनं सभागृहात उतरणार आणि तुमच्या भ्रष्टाचाराचा पाडा वाचणार असा थेट इशाराच विरोधकांनी दिलाय. त्यामुळे यावेळी सत्ताधाऱ्यांना कोणा एका नेत्याला लक्ष करून पळवाट काढता येणार नाहीये, तर त्यांना संपूर्ण विरोधी बाकांवरून येणाऱ्या बाणांचा सामना करावा लागणार आहे, हे नक्कीच. बेरोजगारी आणि कंत्राटी नोकर भरतीचा मुद्दा विरोधक लावून धरणार असल्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचं सत्र अजूनही थांबलेलं नाहीये. लाखो तरुण मुलं मुली वर्षानुवर्षे पुण्यात आणि इतर शहरांमध्ये अभ्यासिकांमध्ये दिवस रात्र एक करतायत, पण ऐन परीक्षेच्या वेळी पेपर फुटतो किंवा परीक्षा रद्द होते. या पेपर फुटीच्या मागे असलेले मोठे मासे सरकारमधील नेत्यांच्या वरदहस्तामुळे मोकाट फिरत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सरकारी नोकऱ्या कायमस्वरूपी भरण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरून तरुणांचं भविष्य अंधारात ढकललं जात आहे. यावरून अधिवेशनात जोरदार राडा होणार हे आधी स्पष्ट झालंय. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीनं विरोधकांच्या या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी आपली ढाल तयार ठेवली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेला भरघोस निधी आणि राज्यात सुरू असलेले मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यांच्यासारखे मोठे पायाभूत प्रकल्प दाखवून सरकार आपली पाठ थोपटून घेण्याच्या तयारीत आहे. पण प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती, वाढती महागाई, दुष्काळ आणि तरुणांमधील संताप पाहता सरकारला या प्रश्नांची उत्तरं देणं सोपं जाणार नाहीये. एकूणच काय आहे तर अधिवेशनाचा पडदा उघडण्यापूर्वीच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची जी कोंडी केली आहे त्यावरून हे पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजणार यात तीळ मात्र शंका नाहीये. अधिवेशनाच्या आधीच लागलेली ठिणगी सभागृहात किती मोठा भडका उडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जनता मात्र आपल्या प्रश्नांवर ठोस तोडगा निघणार का याकडे डोळे लावून बसली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.